नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील मराठी माणसाने हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आणि शेअर करायचा. रिक्षा टॅक्सी परवान्यासाठी मराठी भाषा लागते का? लागतेच. आतापर्यंत 4 परिपत्रक काढलेले आहेत. आता अंतिम प्रक्रिया ही होईल की अधिसूचना काढून तो कायदाच बनेल. मग त्या RTO वाल्यांची बी चांगली वाजल आणि ह्या नेत्यांची बी चांगली वाजल. मग कळेल यांना काय ते कळेल. संप करून द्यात, बिनधास्त करून द्यात. संप करायचा असला बिनधास्त करून द्यात. 15 दिवस करून द्यात, महिनाभर करून द्यात, 2 महिने करून द्यात. कुणाला काहीही फरक पडत नाही. कायद्यानुसार भाषा येणं आवश्यक आहे का? आहेच आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. परवान्याची पुनर्पडताळणी होईल का? पुनर्पडताळणी ही होईलच. कारण इथं हे माफिया आहे ना, त्या माफिया एका माफियाकडं 30-40 रिक्षा आहेत बँकेच्या वरून आणलेल्या. जप्त करून द्या, फौजदारी गुन्हे टाकून द्या. तो कोण आहे परवानाधारक? यांनी परवानाधारक बोट बनवलेला आहे ना. शासनानं थेट गुन्हे टाकावेत. अहो, खोटी कागदपत्र देऊन बनवलेले आहेत. एका नावावर 2-2 परमिट आहेत आणि हे RTO वाले लाचखोर अधिकारी आहेत. आणि परवानाधारक मिळाला असला तरी ते परमिट रिन्यू करतील. हे लाचखोर अधिकारी बी आहेत. हे सस्पेंड होतं तिकडं. काय होयाचे होऊन द्या. परमिटचा काय लफडा व्हायचं होऊन द्या. परमिटचा काय लफडा व्हायचे होऊन द्या. एक वेळ सोक्ष मोक्षच लागेल. मराठी भाषा लागते का? लागतेच लागते. कायद्याचं झाली हे काही सांगतायत तवा. अहो, ह्यांचीच माणसाच्या RTOच्या समोर दलाली करतात. काढून ह्याने दिलेत. शासनानं ज्यानं खोटी कागदपत्र दिली त्यांच्यावरती डायरेक्ट फौजदारी गुन्हे टाकले पाहिजेत. आणि कुणी काढून दिलं या त्यांच्यावरती फौजदार गुन्हा टाकला पाहिजे. हे मात्र शासनानं कडक पावलं उचलली पाहिजेत. आणि जनतेनं सुद्धा आता एवढीच मागणी करायची, मुख्यमंत्र्यांना मेल करायचे की परवान्याची पडताळणी करा आणि खोटी कागदपत्र दिले त्यांच्यावर गुन्हे टाका. ज्या अधिकाऱ्यांनी परवानाधारक मेला असताना सुद्धा गाड्या पास करतायत त्यांचं निलंबन करा. ज्या अधिकाऱ्यांनी परवानाधारक मेलेला असताना परमिट रिन्यू केले त्यांची नोकरी घालवून टाका. अशा लोकांची गरज नाही. भाषेचं ज्ञान लागतं का? लागताच लागतं. कोण म्हणतं लागत नाही? वाटेल ते बोलतात. इथं बेकायदेशीर कामं करतात. RTO वाल्याने एवढे आदेश आले त्या ही बाईक बेकायदेशीर आहे का पकडत नाही? कारण ह्यांना ही बाईक पकडली की ह्यांना पैसे मिळत नाही. ह्यांना ओव्हरलोडच्या गाड्या पकडल्या की पैसे मिळतात. 50-50, 60-60 हजार रुपये खाऊन जातात. ते ही खरी गंमत आहे ह्याच्यातली. शासनानं अधिसूचना काढून 1 मेला प्रकाशित करावी. होऊन द्या ना. दूध का दूध पाणी करा. परवान्याची पडताळणी टेकडाव. काय RTO बंद असले तरी चालतील. काय कुणाचं काय पडलेलं नाही. ऑनलाईननं लायसन करतात. कामं होतात ऑनलाईननं. व्हिडिओ शेअर करा.